मित्रांनो नमस्कार, मी अभिजित शिंदे ॲग्रो फार्मच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। खूप शेतकरी आपल्याकडनं पिल्लं घेऊन जातात। काही नवीन शेतकरी असतात ज्यांना कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालनमध्ये यायचं असतं। पोल्ट्री फार्म चालू करत असताना खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला पहिली तयारी जी असते कोंबड्यांची की त्यांना कसं ठेवायचं असतं, ब्रूडिंग सेशन काय असतं, हे प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे। तर आज तुम्हाला एक बेसिक ब्रूडिंग सेशन सांगतो। तुम्ही जे ही रूम बघताय ही आमची 100 स्क्वेअर फुटाची रूम आहे आणि या 100 स्क्वेअर फुटामध्ये आपण जवळजवळ 400 ते 500 पिल्लांचं ब्रूडिंग करत असतो। आता तुम्ही जर बघितलं असेल तर हा पांढऱ्या कलरचा आहे तो चुना आहे। तुम्हाला कळीचा चुना हे फॅब्रिकेशनच्या दुकानामध्ये किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जातं, हार्डवेअरच्या दुकानात भेटून जातं। तो चुना घेऊन ह्या सगळीकडे पूर्ण पांढरं शुभ्र करायचं, ज्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे तुमच्या ह्याच्या फ्लोअरवरचं आहे ते तुमचं क्लीन होऊन जातं। आता तुम्हाला काय काय लागणार आहे तर ह्याला म्हणतात चिक गार्ड। चिक गार्ड म्हणजे ह्याला आपण राऊंड करतो आणि याच्यामध्ये पिल्लं सोडतो। त्याच्यासोबत तुम्हाला असे क्लिप्स वगैरे भेटतात ज्याला होल्ड करायला भेटतं। तर ह्या पद्धतीने ब्रूडिंग सेशन जे असतं, जे स्टार्टिंगला तुम्हाला जे करायचंय ते आहे स्वच्छ धुणे, कळीचा चुना पूर्णपणे मारणे। कळीचा चुन्याचा व्हिडिओही तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवतो कशा पद्धतीने कळीचा चुना मारला पाहिजे, जेणेकरून बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या फार्मचं क्लिअर होऊन जाईल। त्याच्या पिल्लांना जी ऊब द्यायची असते ही ऊब देण्यासाठी आपल्याला असे हिटिंग कॉइल्स किंवा तुम्हाला जो बल्ब असतो आपला, जो जुन्या पद्धतीने येलो बल्ब म्हणतात आपल्याला, ते बल्ब तुम्हाला लावायचे, जेणेकरून ती हीट तयार होईल आणि त्यांना एक ऊब भेटेल। तुम्हाला आता बेसिक तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस तुमचं हे सगळं रेडी होईल तर तुम्हाला असं राऊंड करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर तुम्ही हे जे क्लिप्स असतात हे क्लिप तुम्ही याला अडकू शकता, जेणेकरून ते पडणार नाही। त्याच्यानंतर दगड सुद्धा तुम्ही ठेवू शकता, जर तुम्हाला वाटलं की कुठून तरी फ्लफ होईल तर दोन्ही साईडला असे दगड लावून असं राऊंड गोल करून घ्यायचा आहे। यांना गोल दाखवून द्या पूर्णपणे। हा छान पद्धतीने राऊंड केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तूस टाकायचंय। तूस जेवढं ह्याच्या वर असेल ते तूसचाही तुम्हाला आता थोड्या वेळाने व्हिडिओ दाखवतो, पण ही तयारी आहे हे तुमचे बल्ब जे असतील त्या बल्बच्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे। पक्षी पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुमचे येणार त्याच्या 2 दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तयार करून ठेवायच्या। आता तुम्ही 1 दिवसाचे पिल्लांची म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पोल्ट्री फार्म करायचं आहे त्याच्या 2 दिवस आधी आपल्याला काय काय तयारी करायची ते तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितले असेल। आता या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढे तयारी कशी करायची की तुमचे पिल्ला आज येणार आहेत तर त्याच्या आधी तुम्हाला तूस टाकायचंय। आता हा जो चिक गार्ड आहे ह्या चिक गार्डच्या वरपर्यंत म्हणजे अक्षरशः वरच्या साईडने असा उतारासारखा तुम्हाला सगळं तूस लावून घ्यायचंय। तूस जे असणार आहे बोटाचे हे 2 पेर आहेत, एवढं मोठं तूस तुमच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे ह्या लेवलपर्यंत, जेणून जास्त तूस पाहिजे आपल्याला, कारण की तूसमध्ये थोडीशी गरमी असते आणि पक्ष्यांना गरमी लागते। त्याच्यानंतर पेपर टाकायची जी पद्धत आहे ती एकावर एक पेपर तुम्हाला टाकायचे आहेत आणि शेवटचं जे आहे हे वर घ्यायचंय, जेणेकरून पक्षी कॉर्नरला येऊन बसत नाही। आणि या पद्धतीने तुम्हाला पेपर सुद्धा टाकून घ्यायचे, जेणेकरून तूस हे पेपरवर येता कामा नये। तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर लाईटची जी सोय आहे तुम्ही बघताय की पक्षी ज्यावेळेस ह्या राऊंड मध्ये तर प्रत्येक कॉर्नरला न देता तुम्हाला फक्त मध्यभागी म्हणजे हे इकडे 2 लाईट्स, इकडे 2 लाईट आणि जस्ट इमर्जन्सी म्हणून आपण इथे एक कॉईल लावलेली आहे। ज्यावेळेस पक्ष्यांना जास्त गरमी हवी असेल आणि तुमचं टेम्परेचर होत नसेल तर आपण ते 1000 वॅटची पण जी लाईट आहे ती लावतो, जेणेकरून पक्ष्यांना प्रॉपर ऊब भेटेल। अंतर बघू शकता बल्बाचं, पक्षी हा एवढ्या साईजला असतो आणि या पद्धतीने तुम्हाला बल्ब ऍडजस्ट करायचे आहेत। ही तयारी पूर्ण झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो। आता तुमची ब्रूडिंगची सोय काय काय पर्यंत झाली आहे तर आपण चिक गार्ड लावले, तूस टाकले, पेपर टाकलाय, लाईटची सोय झाली। आता तुमचा ब्रूडिंग सेटअप रेडी झालाय। आता पक्षी जर तुम्हाला 2 तास आधी तुम्हाला काय काय करायचंय तर तुम्हाला असे पाण्याचे भांडे घ्यायचे। पाण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला गुळ पाणी ठेवायचंय। गुळ पाणी घेतल्यानंतर हे जे स्टँड असतं हे स्टँड 2 प्रकारचं असतं। एक असतं हाईट त्याची जी असते ही उंच असते, 1 महिन्याचा पक्षी ज्यावेळेस होतो तुमचा त्यावेळेस ह्या पद्धतीने तुम्हाला करायचे। आणि 1 ते 15 दिवस ज्यावेळेस पक्षीची तुमची साईज असणार 1 ते 15 दिवस तुम्हाला हे चिक गार्ड उलट करायचे आणि त्याची हाईट कमी करायची, जेणेकरून
पक्ष्यांना पाणी प्यायला भेटेल. तर आता आपण इकडे एक सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता की आपण ह्याच्यामध्ये उलटे करून त्याची भांडे, त्याचं गुळाचं पाणी आपण ठेवलेलं आहे. आता तुम्ही हे जे बघत असाल ना, तर हे तुम्हाला वाटेल काय काळे काळे ठेवले, तर हे दगड आहेत. तुम्हाला बाहेर दगड भेटतील किंवा गोट्या भेटतील, तर ह्या तुम्हाला आहे ना पाण्यामध्ये बाजूला टाकायचे. तर हे का टाकायचंय, ज्यावेळेस पक्षी तुमचा लहान असतो त्याला पाणी फक्त प्यायला शिकवायचं असतं आपल्याला. पण काही पक्षी जरा असतात ना, ते ह्याच्यात जाऊन बसतात आणि बसल्यानंतर ते पाण्यात बुडून मरतात. म्हणून आपल्याला हे दगड टाकायचे, जेणेकरून पक्षी ह्याच्यात जाऊन मरू नये, फक्त त्याला पाणी प्यायला भेटेल. पक्षी याच्यावर चढल्यानंतर ह्याला टोचेल म्हणून तो याच्यात बसणार पण नाही. तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल राऊंडमध्ये, गोट्या म्हणा, मार्बल्स किंवा असे दगड तुम्ही ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. मित्रांनो, मगाशी आता तुम्ही बघितलं की ब्रूडिंग सेशन जे कसं करायचं असं 1 दिवसाच्या पिल्लांचं. आत्ता आपल्याकडे पिल्लं आलेली आहेत. पिल्लं तुम्ही बघू शकता की आपण लाईट लावलेली आहे. आता उन्हाळा चालू आहे म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळेस तुमचा हिवाळा असेल त्यावेळेस तुम्हाला लाईट लावायची गरजेची आहे. म्हणजे ब्रूडिंग आधीच गरम करणं गरजेचं आहे. तुम्ही आता पाणी बघू शकता, जसे आपण ते खडे टाकले होते, पक्षी बघा त्याच्यावर जातात, पण आता त्या पाण्यामध्ये डुबत नाही आहेत. फक्त ते जेवढं त्यांना पाणी प्यायचं बरोबर पाणी पित आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण खडे टाकतो, ज्याच्याकडून ते भिजले नाही पाहिजे किंवा भिजून मेले नाही पाहिजे. पक्षी पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे पळत पण आहेत. याचा अर्थ ॲक्टिव्ह पक्षी आपल्याकडे आलेला आहे. त्याला 1 तास पाणी, ज्यावेळेस पक्षी तुमचा येईल त्यावेळेस 1 तासभर तुम्ही खायला नाही टाकायचे, त्याला कंटिन्युअसली पाणी पिऊन द्यायचे तासाभर. ब्रूडिंगच्या लाईटचा सेटअप तुम्ही बघा आता कशा पद्धतीने आपण केला आहे. 1 तास पाणी दिल्यानंतर त्यांना भरपूर खाद्य टाकायचं आहे. खाद्य हे तुम्ही भांड्यांमध्ये पण टाकायचं आहे आणि खाली पेपरवर पण टाकायचं आहे. खाद्य एकदा त्यांना कळालं की पेपरवर पडल्यानंतर त्यांना सवय लागते आणि नंतर मग ते हळूहळू करून त्या भांड्यांमध्ये पण जातील आणि खायला सुरुवात करतील. असं परफेक्ट ब्रूडिंग हाऊस किंवा तुम्ही 1 दिवसाचं ते 1 महिन्यापर्यंत अशा पद्धतीने पक्षी तुम्हाला सांभाळायचे आहेत.